कॅमेरा टेडी बेअर मध्ये आहे. हॅलो, हां बोला जयंत सर. जानू, विश्वा गेले काही दिवस ऑफिसला येत नाही. त्यांच्या वडिलांचा पण आता फोन आला होता. तुला काही माहिती आहे का त्याच्याबद्दल? विश्वा? नाही हो जयंत सर, मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. एकतर तो धड बोलतो कुठे माझ्याशी, आणि तसंही त्या दिवशी ऑफिसमध्ये जरा आमची वेंडरवरून पण भांडणं झाली आहे. त्यामुळे आता तर तो माझ्याशी बोलतच नाही. मला नाही माहीत तो कुठे आहे नक्की. ठीक आहे, मी बघतो. बरं मला सांग, तू काय करतेस? मी आपल्या घराच्या हॉलमध्ये बसली आहे. हॉलमध्ये? ओह, आय सी. मला वाटलं तू बेडरूम मध्ये आराम करत असशील. काय ना जयंत सर, ह्या मावशी आपल्याकडे नवीन आल्यात ना, त्यामुळे ह्यांच्यावर लक्ष ठेवते. उगाच ह्यांनी काही चोरलं बिरलं तर, म्हणून बसले इथे त्यांच्यावर लक्ष ठेवायला. ओके ओके ओके. बट डोंट वरी, माझं लक्ष आहे त्यांच्यावर. काय? एक मिनिट, तुम्ही ऑफिसमध्ये असताना तुमचं कसं काय लक्ष आहे? लेट्स जस्ट से, माझं माणसांबद्दलचं जजमेंट तसं कधीच चुकत नाही. सो तसं लक्ष आहे म्हणायचं होतं मला. अच्छा, ओके ओके, यू कंटिन्यू. मी ठेवतो फोन. बाय. तुझ्यावर संशय आलाय जयंतला. ससा ठीक आहे ना, त्याच्यावर तर संशय नाही ना. कॅमेरा टेडी बेअर मध्ये आहे, हे तुझ्या लक्षात आहे ना. ससा. हा हॅलो सिंचना, तुझ्याबद्दल ना खरंच खूप वाईट वाटतंय मला. हरीशबाई, तुझं आयुष्य किती वाया घालवणार आहेस तू? काय? हरीशचा अफेअर चालू आहे? अरे देवा देवा, म्हणजे हे बघ, असं झालं की तुला सोडायचंही नाही आणि दुसरीच्या मागे पळायचं. किती सहन करणार आहेस बाळा तू? तू एक काम का नाही करत? तू कोणाला काही सांगत का नाहीयेस? हरीशमुळे सिंचनाला खरंच खूप सहन करावं लागतंय. या सगळ्या प्रकरणात तिला एकटं पडल्यासारखं वाटत असणार. मला तिच्याशी बोलायला हवं. हरीश माझा भाऊ आहे म्हणून तोच बरोबर असेल असं काही नाही. मला सिंचनाची बाजू पण समजून घ्यायला हवी. लग्नाची पत्रिका आहे. अहो, त्यांच्याकडे त्यांनी फुलं खूप नेऊन दिली होती ना. आपल्या व्यंकीचे संबंध कसे छान आणि असे मैत्रीचे होतात नाही लगेच. अगं होणारच ना, आपल्या व्यंकी आहेच तसा. सगळ्यांना अगदी जीभ लावतो. अरे बापरे, मग झाली ना पूर्ण? शाबाश. बाबा, मी घरात आलेलो नाहीये बरं का, बाहेरच उभा आहे. घरात पण बोलवत नाहीत. वीणा, अरे तुला काय झालं तोंड पडायला? ए वीणा, मी तुला भेटायला नाही आलोय, मी माझ्या मुलाला भेटायला आलोय. वरद कुठे आहे? हा, त्याला पाठव. वरद, ए वरद. बाबा, आमची सायकल हिट आहे. काय बोलतो? आता मी त्याचं पेटंट पण करणार आहे. अरे वा. अरे मग चल, आपण दोघं जाऊन करूया. चल चल चल. नाही हा बाबा, प्रयोग आजोबांनी आणि मी मिळून केलाय, त्यामुळे पेटंट पण आम्हीच करणार. हो हो. जा करा, दोघं मिळून करू. ऐकवलंय माझ्या मुलाला. दुर्लक्ष करतात माझ्याकडे, दुर्लक्ष. नाश्त्याला पोहे बनवलेत वाटतं. वीणा, नाश्त्याला पोहे बनवलेत वाटतं.
मला बाहेर दिलेस तरी चालतील बरं का, मी खाईन ते. दे लवकर. वीणा दे ग. आई अगं दे नेऊन. वीणा मला बाहेर ना. अरे खोबरं नाही टाकलं. वेंकी किती विश्वासानं तुझ्यावरती काम सोपवलं होतं. याचा परिणाम तुला भोगावा लागेल. वीणा मला अजून एक प्लेट चालेल बरं का, भूक लागली आहे. दे. जा नेऊन दे, नेऊन दे. भूक लागली असेल. दे. आण बघू लवकर. फोन वाजतोय. अच्छा तोच आहे. मग काय म्हणतोय. विकी काय केलंस तू? तुझ्यावरती विश्वास टाकला होता ना मी. काय केलंस? हे बघ बघ हे. अरे हो वेंकी, हो खराब आहेत म्हणे फुलं. अरे, हे काय काळी कशी झाली सगळी फुलं. सगळी फुलं खराब आहेत. आता तुला निस्तरावं लागेल. वा वा वा, हेच तर बघायचं होतं मला. अरे माझ्या घरात राहून मलाच डोईजड झालास ना, तर भोग तुझ्या कर्माची फळं. वा वा वा, आता पण खोबरं नाही टाकलंस. वेंकी तू नीट पाहिलं होतंस, चेक केलं होतंस नीट. केलंच असणार हो. तर मग असं कसं झालं पण मग. काही कळत नाही हो मला. आता काय करणार आहेस? बर जा. मन शांत ठेव. हा सगळं ठीक होईल. अरे देवा. पटलंय ना, जयंतने टेडी मध्ये कॅमेरा लावलेले आहे. आणि हे असे टेडी घरभर आहेत. आपल्याला काहीही करून लवकरात लवकर ते डिस्ट्रॉय करावे लागतील. मसाला आण गे जरा. हो मावशी. मावशी मसाला. मला सांग, अजून टाकू का मसाला? नाही नाही, छान झालीये ग्रेव्ही, पण थोडा मसाला चालेल. हे असे 2 टेडी हॉल मध्ये आहेत, बेडरूम मध्ये पण आहे आणि इथे किचन मध्ये पण आहे. आण बघू तो किचन मधला टेडी. वेडा आहेस का तू? जयंत आपल्याला CCTV मधून बघेल ना, जर का मी टेडी घ्यायला गेले तर. कशाला टेन्शन घेतेस, मी आहे ना इथे. जा टेडी घेऊन ये. जानू या मावशींशी अॅनिमेटेडली का वागते? कसला क्यूट आहे ना हा टेडी. हो ना मावशी? होय ग, खूप क्यूट आहे. पण शी अग, किती धूळ बसली या टेडीवर. खरंच की खूप धूळ आहे याच्यावर. पण आमच्याकडे तर असे खूप टेडी आहेत. मी काय म्हणते, आपण सगळे टेडी धुवूयात का? गॉड, यांनी जर खरंच टेडी धुतले तर.